अथ पंचदशोऽध्यायः। अध्याय 15वा. अध्याय 7. या अध्यायात आपल्या सभोवताली दिसणाऱ्या दृश्य स्वरूपाच्या जगाच्या म्हणजेच विश्वाच्या संसाराच्या संदर्भात अश्वत्थ पिंपळ वृक्षाचे रूपक वापरले आहे. वास्तवात कोणत्याही वृक्षाचे मूळ बीज ज्यापासून वृक्ष तयार होतो ते खाली असते आणि त्याचा पसारा म्हणजे फांद्या, पाने इत्यादी वर असतो. या रूपकात मूळ बीज म्हणजे अव्यक्त परमेश्वर हा वर आणि त्याच्यापासून निर्माण झालेली सृष्टी, जग, संसार हा पसारा आपल्याला खाली म्हणजे आपल्या भोवताली दिसतो. परमेश्वर हा वर उच्चस्थानीच असतो ही पुरातन काळापासूनची श्रद्धा, विश्वास असल्याने या रूपकात या संसाररूपी वृक्षाचे मूळ वर आहे आणि पसारा, फांद्या, पाने इत्यादी खाली आहे, आपल्या भोवताली आहे. श्री भगवानुवाच. ऊर्ध्वमूलमधःशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. श्रीकृष्ण म्हणाले, या संसाररूपी अश्वत्थ पिंपळ वृक्षाचे मूळ वर असून फांद्या खाली आहेत. या वृक्षाला अविनाशी म्हणतात. वेद ही ज्याची पाने आहेत अशा या वृक्षाला जो तत्वतः जाणतो तोच वेदांचा अर्थ जाणतो. अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके. या वृक्षाच्या शाखा त्रिगुणरूपी पाण्यावर वृद्धिंगत झाल्या आहेत, वाढल्या आहेत. त्या विषयभोगरूपी कोवळ्या पानांनी युक्त असून त्यावर खाली सर्वत्र पसरल्या आहेत. या वृक्षाची मुळे म्हणजेच मनुष्यलोकात ज्याच्या त्याच्या कर्मानुसार मनुष्याला बांधून ठेवणाऱ्या मुळ्या वर खाली सर्वत्र पसरलेल्या आहेत. न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असंगशस्त्रेण दृढेन चित्वा. परंतु वर वर्णन केल्याप्रमाणे याचे स्वरूप इहलोकात जाणवत नाही किंवा त्याचा आदी अंतही समजत नाही. तसेच याची स्थितीही चांगली असल्याचे दिसत नाही. खूप नकारात्मक बाबी जाणवतात. म्हणून खोल सर्वत्र पसरलेल्या वासनारूपी मुळ्या असलेला अश्वत्थ वृक्ष अनासक्तिरूप तलवारीने छाटून टाकून ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी. मग त्या परमेश्वराला जो या संसार वृक्षाचे मूळ आहे त्याला शोधले पाहिजे, कारण त्याचे ठिकाणी गेलेला पुरुष पुन्हा मागे संसारात परत येत नाही. त्याला मोक्ष प्राप्ती होते आणि ज्या परमेश्वरापासून या पुरातन संसार वृक्षाची प्रवृत्ती विस्तार पावली आहे त्याच आदिपुरुषाला नारायणाला मी दृढनिश्चयाने शरण आलो आहे, शरण जात आहे. निर्माण मोहाजित संगदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्य मूढाः पदमव्ययं तत्. जे मान मोहरहित झाले, ज्यांनी आसक्तिरूप दोष जिंकला, जे अध्यात्म चिंतनात नित्य तल्लीन आहेत, ज्यांची कामना समूळ नष्ट झाली आहे आणि जे सुखदुःखरूपी द्वंद्वामधून मुक्त झाले आहेत, असे ज्ञानी लोक या अविनाशी परमेश्वराला जाऊन मिळतात. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. जेथे गेले असता तिथून परत येता येत नाही असे हे माझे परमस्थान आहे. त्याला ना सूर्य ना चंद्र ना अग्निही प्रकाशित करतो. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. या देहात हा जीवात्मा माझाच सनातन अंश आहे आणि तोच या त्रिगुणमयी मायेत स्थित असलेल्या मनासह पाचही इंद्रियांना आकर्षित करतो.
शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधानि वाशयात्. वायू गंधाच्या स्थानापासून जसा गंध भरून घेऊन जातो, तसेच जीवात्माही ज्या पहिल्या शरीराला सोडून जातो त्यातील मनासह इंद्रियांना बरोबर घेऊन नव्या शरीरात प्रवेश करतो. श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. हा जीवात्मा नवीन शरीरात राहून कान, नाक, डोळे, त्वचा, जीभ आणि मन यांच्याद्वारा विषयांचा उपभोग घेतो. उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा. शरीर सोडताना किंवा शरीरात राहताना, तसेच उपभोग घेताना अथवा त्रिगुणांनी युक्त असताना सुद्धा अज्ञानी लोक निर्विकार आत्मस्वरूपाला जाणत नाहीत. केवळ ज्ञानी लोकच त्याला ज्ञानचक्षूंनी जाणतात. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः. प्रयत्नशील योगी जनही आपल्या हृदयात असलेल्या या आत्म्याला प्रयत्नाने तत्वतः जाणतात. परंतु ज्यांनी आपले अंतःकरण शुद्ध केलेले नाही असे अज्ञानी लोक प्रयत्न करूनही या आत्मस्वरूपाला जाणत नाहीत. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. सूर्याचे जे तेज सर्व जगाला प्रकाशित करते ते तेज चंद्रातही आहे आणि अग्नीतही आहे. ते माझेच तेज आहे असे तू जाण. गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधीः सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. तसेच मी पृथ्वीमध्ये प्रवेश करून माझ्या शक्तीने सर्व भूतमात्रांना धारण करतो आणि अमृतमय चंद्रमा होऊन सर्व औषधींचे तथा वनस्पतींचे पोषण करतो. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम्. सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा मी वैश्वानर रूप अग्नी होऊन प्राण आणि अपान यांनी युक्त होऊन 4 प्रकारचे अन्न पचवतं. 1. भक्ष्य दातांनी चावून खाणे. 2. चोष्य चोखून खाणे. 3. लेह्य चाटून खाणे. 4. पेय पिणे. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्. मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अधिष्ठित आहे. माझ्यापासून स्मृती, ज्ञान, अपोहन, विस्मृती हे होतात. सर्व वेदांकडून जाणण्यास योग्य असा मीच आहे. तसेच वेदांताचा कर्ता आणि वेदांना जाणणाराही मीच आहे. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते. या सृष्टीत क्षर म्हणजे नाशवंत आणि अक्षर अविनाशी असे 2 प्रकारचे पुरुष आहेत. त्यामध्ये सर्व भूतमात्रांच्या शरीराला नाशवंत क्षर आणि कूटस्थ जीवात्म्याला अविनाशी अक्षर म्हटले जाते. उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः. उत्तम पुरुष तर निराळाच आहे. तो 3ही लोकात प्रवेश करून सर्वांचे धारण पोषण करीत असतो. त्याप्रमाणे त्याला अविनाशी परमेश्वर म्हटले जाते. यस्मात् क्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. ज्या अर्थी
मी क्षराच्याही किंवा नाशवंताच्याही पलीकडचा व अक्षराहूनही अविनाशी हा उत्तम पुरुष आहे. त्या अर्थी मी लोकव्यवहारात आणि वेदांमध्येही पुरुषोत्तम या नावाने प्रसिद्ध आहे. यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत. हे अर्जुना, याप्रमाणे जो ज्ञानी पुरुष मला माझ्या पुरुषोत्तम स्वरूपाला तत्वतः जाणतो, तो सर्वज्ञ पुरुष सर्व रीतीने माझी उपासना करतो. इतुगुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. हे अर्जुना, असे हे अतिरहस्यमय गुप्त शास्त्र मी तुला सांगितले आहे. हे तत्वतः जाणून घेतल्याने कोणताही साधक ज्ञानवान आणि कृतार्थ होतो. ओम तत्सद इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पंचदशोऽध्यायः. याप्रमाणे श्रीकृष्णांनी भगवद्गीता या उपनिषदात सांगितलेल्या ब्रह्मविद्येतील योग म्हणजे कर्मयोग या शास्त्रावरील श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादातील पुरुषोत्तम योग नावाचा 15वा अध्याय समाप्त झाला.